साखळी बुद्रुकमध्ये पाणी टंचाईचा भडका, ग्रामपंचायतच्या कासवगती कारभाराविरोधात माजी सरपंचाचे आमरण उपोषण सुरू. साखळी बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे गावकऱ्यांना पाणी टंचाईच्या भीषण समस्येला सामोरे जावे लागत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याच्या निषेधार्थ माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ. विजया अनिल कोळसे यांनी 10 जून 2026 पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. साखळी बुद्रुक येथील पाणी पुरवठ्याची समस्या गेल्या अनेक दिवसांपासून गंभीर बनली आहे. याबाबत ग्रामस्थांनी 28 मे 2026 रोजी ग्रामपंचायतीला पत्र दिले होते. त्यानंतर 5 जून रोजीही प्रशासनाला या समस्येची दखल घेण्याबाबत लेखी अर्ज देण्यात आला होता. त्यावेळी ग्रामपंचायतीकडून 8 ते 10 दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे ठोस आश्वासन देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात हे काम अत्यंत संथ गतीने आणि कासवगतीने सुरू असल्याचे पाहून संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार वारंवार आश्वासने देऊनही पाणीटंचाई कायम असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याने सौ. विजया अनिल कोळसे यांनी लोकशाही मार्गाने आमरण उपोषणाचा मार्ग निवडला आहे. आम्ही आजपासून आमरण उपोषणाला बसलो आहोत. या कालावधीत काहीही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी स्थानिक प्रशासन आणि ग्रामपंचायत प्रशासनाची राहील असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. शासनाने जर येत्या काही दिवसातच पाणी टंचाईवर मार्ग न काढल्यास उपोषण तीव्र स्वरूपात होईल अशी माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात आली आहे. या उपोषणात ग्रामस्थांनीही आपला पाठिंबा दर्शविला आहे. बुलढाणा माझा न्यूजसाठी प्रकाश जेवघाले, बुलढाणा. काय मागण्या आहे? आमच्या मागण्या आम्ही 28 मेला या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयावर याचा घागर मोर्चा काढला होता. त्या घागर मोर्चामध्ये आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं किंवा आम्ही तुम्हाला 2 दिवसामध्ये गावामध्ये पाण्याचे टँकर उपलब्ध करून देतो आणि 8 ते 10 दिवसामध्ये पूर्ववत जशी नळ योजना सुरू आहे त्याप्रमाणे तुम्हाला पाणी सुद्धा गावामध्ये मिळून जाईल. परंतु आम्ही म्हणजे त्यांचे 8-10 दिवसही होऊन गेले. आम्ही 9 तारखेपर्यंत त्यांना वेळ देऊन सुद्धा या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं आम्हाला हालचाली दिसल्या नाही. अतिशय म्हणजे कासवाच्या गतीने म्हणता येईल असंच या ठिकाणी या ग्रामपंचायतचा कार्यभार सुरू आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी उपोषणाला कालपासून बसलेलो आहोत. किती भ्रष्टाचार झाला या ठिकाणी? ही जी जलजीवन मिशनची जी योजना आहे ही 5,62,00,00,000 रुपयांची योजना आहे. या अगोदरची जी योजना 2007 मध्ये जी जलस्वराजची योजना होती त्याच योजनेचं पाणी या ठिकाणी आज गावाला मिळत होतं. परंतु नवीन योजना, इतकी मोठी योजना जर आली तर मग आज गावातील लोक पाण्यापासून वंचित का आहे? ही जी योजना आहे ही 2-2.5 वर्षापासून याचं काम या ठिकाणी सुरू आहे. तर आज हे पाणी गावाला मिळायला पाहिजे होतं. म्हणजे कोटींचा भ्रष्टाचार आहे इथं. तुमच्या मागण्या आमच्या जर या मागण्या आज पूर्ण झाल्या नाही तर आम्ही यानंतर यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार.